नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। पिंपळनेरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। नगरपरिषद सभागृह, संत रोहिदास चौक आणि अण्णाभाऊ साठे चौक येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमांना विविध मान्यवर, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मातंग समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। सकाळी पिंपळनेर नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष डॉ योगिताताई चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, सभापती सतीश शिरसाट आणि डॉक्टर जितेश चौरे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। याचवेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेलाही हार पुष्पहार अर्पण करण्यात आदरांजली वाहण्यात आली। सायंकाळी 6 वाजता संत रोहिदास चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम पार पडला। भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप आबा कोठावदे, डॉक्टर जितेश चौरे, PSI संदीप संसारे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले। यावेळी भाजपा युवा मोर्चा आणि अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता अण्णाभाऊ साठे चौक येथे भव्य अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला। नगराध्यक्ष डॉक्टर योगिताताई चौरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप आबा कोठावदे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, विविध सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच अनेक मान्यवरांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले। या कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती। विशेष म्हणजे मातंग समाजातील मान्यवर, युवक आणि महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग या सोहळ्याचे आकर्षण ठरला। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर योगिताताई चौरे यांनी मार्गदर्शन करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शायरी आणि सामाजिक कार्याचा गौरव केला। त्यांनी सांगितले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून कष्टकरी, श्रमिक आणि वंचित समाजाच्या वेदनांचा आवाज दिला। सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाचा संदेश त्यांनी या साहित्याद्वारे दिला। पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर असून कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, हा अण्णाभाऊ साठे यांचा विचार आजही समाजाला प्रेरणा देत असल्याने त्यावेळी नमूद करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्वाचा विचार अधिक बळकट करण्यासाठी निर्धार व्यक्त केला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर रहे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा विजय असो, अशा घोषणा देखील या प्रसंगी देण्यात आल्या। यावेळेस कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ही व्यक्ती फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेली व्यक्ती आज देखणीच्या जोरावर रशियामध्ये सुद्धा डंका वाजवला। रशियामध्ये शिवरायांचं चरित्र त्यांनी गायलं पोवाड्याच्या माध्यमातून। असे साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या समाज बांधवांच्या हस्ते छोटेखानी एक सत्कार आयोजित केलेला आहे आणि तो सत्कार स्वीकारतीलच अशी मी आशा बाळगून आहे।